बाजारपेठेमध्ये राहणारा नागरिक हा बाजारपेठेमध्ये, नानापेठमध्ये किंवा रविवार पेठमध्ये राहणारा जो नागरिक आहे तो तिथेच राहायला पाहिजे. ते हातावरती काम करणारे असे आहेत, त्यांच्याकडे 500 रुपये सुद्धा मेंटेनन्ससाठी नाही आहेत. ते ह्या प्रभागामध्ये माझ्या रविवार पेठ, नानापेठमध्ये शाळा आणि वाचनालय हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकापर्यंत योजना जायला पाहिजे. नमस्कार, मी चैत्राली देशमुख पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिरर घेऊन आले आहेत ग्राउंड रिपोर्ट. आता पुणे बोलणार या विशेष भागामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नव्याने स्वरूपात तयार झालेला वॉर्ड क्रमांक 23 त्याच्यामध्ये रविवार पेठ, नानापेठ येतं आणि त्याच वॉर्डमध्ये उभी राहिलेली एक तरुण डायनामिक लीडर म्हणून ओळखली जाते आणि ती माजी नगरसेवक आहे. तिचं नाव आहे पल्लवी चंद्रशेखर जावळे. पल्लवी, हा जो वॉर्ड आहे हा नवीन स्वरूपाचा वॉर्ड आहे. मागच्या वर्षी तू एका वेगळ्या वॉर्डमध्ये होती आणि तुला 1 वोट पासून तुझी जर्नी ही तयार करायची आहे या पर्टिक्युलर वॉर्डमध्ये. तर काय सांगेल की तू एक बीजेपीची एक उमेदवार आहे, या अधिकृत उमेदवार आहे या वॉर्डमध्ये, आणि कसं चाललंय तुझं कॅम्पेन? नमस्कार, मी पल्लवी चंद्रशेखर जावळे. मी माजी नगरसेविका होते. पूर्वी माझा प्रभाग 16 कसबा असा हा प्रभाग होता माझा. आता मी नवीन प्रभाग 23 मध्ये आहे आणि ह्या प्रभागामध्ये खरं तर पक्षाने माझ्यावरती एक खूप मोठी जबाबदारी दिली आहे की मी या प्रभागामध्ये इलेक्शन लढायची आहे आणि खूप मोठी जबाबदारी आहे. शून्यापासनं मला सुरू करायची आहे. खरं तर हा परिसर माझ्यासाठी नवीन नाही आहे, कारण माझ्या सासूबाईंचं हे जन्मभूमी असल्यामुळे अनेक नातेवाईक आहेत. परिसर ओळखीचा आहे आणि पुण्यामध्ये राहणारा व्यक्ती कधी नवीन नसतो. परिसर हा सगळ्यांसाठी समान असतो. त्याच्यामुळे हा प्रभाग आहे, परिसर ओळखीचा आहे. आमचे नातेवाईक गणगोत्रही आहे या भागामध्ये. पण पक्षाची जी जबाबदारी आहे, जी पक्षाने मला दिली आहे, तर मला 1 वोट पासून 0 स्टार्ट करायचंय. तर एक चॅलेंज आहे माझ्यासाठी आणि मी असा प्रयत्न करते की हा परिसर आणि हा प्रभाग एक वेगळा निर्माण करण्याचा. कारण अनेक समस्या आहेत थोड्या या प्रभागामध्ये, जे मी वारंवार लोकांशी संपर्क साधत असताना माझ्या संपर्कात जे नागरिक येतात त्यांच्याकडनं मी जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि माझं विजनही हळूहळू तयार आहे की कसं हा प्रभाग आपण एक छान आदर्श प्रभाग म्हणून करू शकतो. मागच्या वर्षी जी तुझी जी कार्यकारिणी पद्धत होती तर खूप चांगली होती. तर आशा करते यावेळेस पण तुझी खूप छान, म्हणजे हे नव्या स्वरूपाचं तुझं एक हा नवीन वॉर्ड इकडचं तू, म्हणजे जसे 1 वोटसाठी तुझं आता एक कॅम्पेन चाललेलं आहे, दिवस रात्र येते सगळं. तर तू काय सांगते, तर काय बेसिक समस्या आहेत? खरं तर रविवार पेठ, नानापेठ हा जो प्रभाग आहे हा प्रामुख्याने बाजारपेठ म्हणून हा प्रसिद्ध आहे आणि सगळ्या पुणे शहराचं इथे कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे प्रमुख इथे जो मुद्दा आहे तो आहे ट्रॅफिकचा आणि अनेक छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. इथे छोटे पेठ असल्यामुळे गल्ल्या कनेक्टेड आहेत. तर तिथे कुठेतरी ट्रॅफिकचं नियोजन हे सुरळीत झालं पाहिजे आणि आमचे कसब्याचे आमदार ह्याच्यावरती काम करतच आहेत. पण आपण सगळेजण जेव्हा इथे काम करतो तर बाजारपेठेमध्ये राहणारा नागरिक हा बाजारपेठेमध्ये, नानापेठमध्ये किंवा रविवार पेठमध्ये राहणारा जो नागरिक आहे तो तिथेच राहायला पाहिजे आणि ह्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे किंवा ह्या बाजारपेठेमुळे हा मतदार बाहेर नाही पडला पाहिजे. ह्याची तर एक दखल प्रामुख्याने घेतली पाहिजे आणि मी इथून पुढे घेईल की ट्रॅफिकची समस्या आहे आणि मतदारांचे जे राहणीमान आहे ते इथं राहिले पाहिजे. आणि आता इथे जे एक प्रामुख्याने विषय आहे तो आहे की SRAचे स्कीम्स जे आहेत, तिथे मी पाहिलं की SRA मधला जो मेंटेनन्स आहे तो फार कमी आहे. मुळात म्हणजे SRA मध्ये राहणारे जे व्यक्ती नागरिक आहेत ते हातावरती काम करणारे असे आहेत, त्यांच्याकडे 500 रुपये सुद्धा मेंटेनन्ससाठी नाही आहेत आणि त्यांना हे मेंटेनन्स देता येत नाही. त्यामुळे तिथे स्वच्छता नाही आहे, लिफ्ट्स चालू नाही आहेत तिथे, कारण मेंटेनन्समुळे काय ते लिफ्टचं मेंटेनन्स पैसे, लाईट बिल हे भरू शकत नाही. त्याच्यामुळे एक असं विजन आहे की या SRA मध्ये स्वच्छतेबरोबर जे CSR फंड्स आपल्याकडे येतात, जे मोठे अनेक कंपनीज आहेत जे CSR फंड्स अवेलेबल करतात, तर ते CSR फंड्समधनं
आपण ह्या नागरिकांसाठी स्वच्छता असू दे किंवा भारतीय जनता पार्टीने आता नवीन एक सूर्य सोलार स्कीम चालू करणार आहे. तर ती स्कीम नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आज सोलार पॅनल्स लावल्या जातात आणि खूप म्हणजे जे कोळशावरती जे इलेक्ट्रिसिटी एवढे वर्ष चालू आहे त्याचाही कुठेतरी तुटवडा होत आहे. तर जे नॅचरल अजून रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये हे सोलार स्कीम्स आहेत. तर ते आता भारतीय जनता पार्टी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न करते त्याच्यामध्ये मी सक्षमपणे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये नागरिकांपर्यंत ही स्कीम पोहोचली पाहिजे. प्रामुख्याने SRA स्कीम्समध्ये पोहोचली पाहिजे. तर नागरिकांना सगळ्या सुविधा मिळतील. तिथे स्वच्छता असेल, लिफ्ट्स चालू होतील, इलेक्ट्रिसिटी बिल्समध्ये पण त्यांना खूप मदत होईल. तर हे जे विजन आहे हे माझ्या प्रभागामध्ये मी आता तयार करत आहे. बरं, मला एक तुला विचारायचं होतं की तू एक हायली एज्युकेटेड बॅकग्राऊंडमधून येते आणि हा जो वॉर्ड आहे हा थोडासा म्हणजे की आपण जसं म्हणतो की नाही का ग्रास रूटेड आहे. तर ह्यांच्याशी कनेक्टिव्हिटी करताना तू कशी करते? मुळात म्हणजे मी जरी माझं शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये असेल आणि पूर्ण इंग्लिश मिडियमचं बॅकग्राऊंड जरी असलं तरी आपली मातृभूमी आहे, मातृभाषा आहे मराठी. आणि आपल्या नागरिकांशी संपर्क साधताना आपण घरातल्या व्यक्तीसारखा जर संपर्क साधला तर नक्कीच आपल्याला त्यांची काय गरज आहे ही कळतीये. आणि आत्ता मला हे कळत आहे की इथे ह्या प्रभागामध्ये माझ्या रविवार पेठ नाना पेठमध्ये शाळा आणि वाचनालय हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण नवीन पिढीची मुलं हे कुठेतरी भरकटत आहेत आणि त्यासाठी इथे लाईट हाऊस प्रकल्प असू दे किंवा वाचनालय असू दे, लायब्ररीज असू दे, ह्या आणणं आणि ह्या मुलांपर्यंत अवेलेबल करून देणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे मुलं कुठेतरी गुंतल्या जातील. त्यांचं रोजचं डेली त्यांचं जे वावर आहे मोबाईल्समध्ये मुलं खूप बघतोय की मोबाईलमध्ये अडकलेली आहेत मुलं, तरुण मुलं आहेत. जॉब्स वगैरे सगळे आहेत पण त्यांच्यापर्यंत ते माध्यम नाही आहे की ते कसे पोचले पाहिजेत. त्याच्यामुळे असा प्रयत्न राहील की नागरिकांपर्यंत ग्राउंड लेवलपासनं जर आपण संपर्क कायम ठेवला तर नक्कीच त्यांच्याही राहणीमानामध्ये आणि त्यांच्यापर्यंत मी प्रकल्प किंवा योजना केंद्राच्या असू दे, राज्याच्या असू दे, या पोचवण्याचा नक्की प्रयत्न करत आहे. बरं, तू एक माजी नगरसेवक म्हणून राहिलेली आहे. पूर्वी तू म्हणजे काम केलेलं आहे 5 वर्ष म्हणजे आता 9 वर्षच्या आधी होते होते. तर तेव्हा तुला काय चॅलेंजेस आले आणि म्हणतो तू काय काय कामं केलेली आहेत विकासाची? नक्कीच मला चॅलेंज असं होतं, सर्वात मोठा चॅलेंज हा अख्ख्या जगामध्ये होता की करोना आल्यामुळे माझे 5 वर्षाच्या टर्ममधले 2 वर्षच मला काम करायला संधी मिळाली. 3 वर्ष हे आमचे फक्त करोनामध्ये स्ट्रगल करण्यात गेले, सगळ्यांचेच गेले. तो पिरियड सगळ्यांसाठी फार एक डार्क पिरियड होता. त्याच्यामुळे चॅलेंजेस असे होते की पूर्वीच्या ज्या कामामध्ये मला निधी होता तो निधी फार कमी होता आणि एकदम थोड्या निधीमध्ये काय काम करणार, नागरिकांचे कुठपर्यंत आपण पोचून त्यांना सुविधा देऊ शकतो हा विषय होता. त्याच्यामुळे एक छोट्या स्पॅनमध्ये खूप काम करायला भेटलं नाही. पण ते सगळे विजन्स माझे अजून पेंडिंग आहेत जे पुढच्या माझ्या कालावधीमध्ये मी तो प्रयत्न करत आहे. आरोग्याचा विषय असू दे, लहान मुलांच्या मराठीच्या ज्या आपल्या गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत तो विषय आहे. शाळेमधले कसं रिडेव्हलपमेंट परत आपण महानगरपालिकेच्या शाळांना कसं बजेट आणता येईल, त्यांचं सुखसोयी कशा होतील, हे असे अनेक 1-2 विजन्स आहेत माझ्याकडे रेडी जे मी प्रभागासाठी ठेवलेले आहेत. की आणि आत्ता असं आहे की भारतीय जनता पार्टी पक्षाने आत्तापर्यंत जे काम केलं आहे हे तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत, प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकापर्यंत योजना जायला पाहिजे. त्यांना त्यांचं जनजीवन सुरळीत झालं पाहिजे. हा प्रयत्न जो आहे तो नक्कीच मी माझ्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचून त्यांच्यापर्यंत हे योजना किंवा त्यांना जी काही मदत लागेल तो देण्याचा प्रयत्न करेल. तू एक महिला आहे आणि महिला उमेदवार आहे, तर तुझ्या लिस्टमध्ये महिलांसाठी, मुलींसाठी
जसे तू शाळेविषयी म्हटली की आता जसं स्कूल्स म्हणजे ह्या भागामध्ये खूप सारे महानगरपालिकेच्या शाळासुद्धा आहे, तर ते डिजिटली स्कूल्स असं तू काही विचार केलेला आहे किंवा काही मॉडेल तू प्रयत्न म्हणजे विचार केला आहे का? नक्कीच मी हा प्रयत्न केलेला आहे, कारण आता मी मागच्या माझ्या 5 वर्षाच्या आणि 9 वर्षाच्या टर्ममध्ये बघितलं, अनेक मराठी मीडियम मराठीच्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा होत्या त्याची पटसंख्या खूप कमी होत गेली, विद्यार्थी मिळत नव्हते. आणि मी एक वेळ अशी आली होती की जानेवारी आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या कालामध्ये मी माझ्या प्रभागामध्ये असं एक फेज म्हणजे एक असं नियोजन केलं होतं की घरोघरी जाऊन नागरिकांना सांगणे की महानगरपालिकेच्या शाळेत ॲडमिशन घ्या, कारण तिथेही गव्हर्नमेंटचं सगळं अभ्यास आहे, योजना आहेत, मुलांना सगळं शिक्षण मिळतंय. तर आम्ही एक असं स्कीमसुद्धा राबवली होती माझ्या प्रभागामध्ये की विद्यार्थ्यांनी मराठी मीडियम शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये येऊन ॲडमिशन घेऊन पटसंख्या वाढवली पाहिजे. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जर विद्यार्थी तेवढे असतील तर त्या पटसंख्येप्रमाणेच आपण त्यांना बजेट अवेलेबल करून किंवा जे काय महानगरपालिकेच्या योजना, निधी, जो मुलांना पुस्तकं आहेत, युनिफॉर्म्स आहेत, त्यांचे रेनकोट्स आहेत, स्वेटर्स आहेत, हे आपण मुलांपर्यंत देऊ शकतो. म्हणून हा माझा मागच्या वेळेसही प्रयत्न होता आणि यावेळेसही असंच असणार आहे की एक पाऊल पुढे असेल की स्कूल्स हे डिजिटल स्कूल्स जर असतील तर मुलांना अजून आवड निर्माण होईल शाळेमध्ये येण्यासाठी, महानगरपालिकेच्या ॲडमिशन्स घेता येईल आणि मुलं नक्की ह्याचा उपयोग करून घेतील. कारण डिजिटल स्कूल्स आता सगळीकडे डिजिटलायझेशन एवढं चालू आहे, तर महानगरपालिकाचे शाळासुद्धा कुठे मागे राहणार नाहीत. आणि हे त्या शाळेमध्ये जर डिजिटलायझेशन असेल तर नक्कीच विद्यार्थ्यांना ह्याचा खूप चांगला लाभ मिळेल असं मला वाटतं. आणि आत्ता जसं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेलं आहे की डिजिटलायझेशनमुळे जसं आपला देश बदलत आहे तसं आपला शहर आणि आपला प्रभागही बदलला पाहिजे. त्याच्यामुळे डिजिटल स्कूल्स असणं महानगरपालिकेमध्ये अत्यंत गरजेचे आहेत आणि त्याचा पाठपुरावाही आम्ही नक्की करू याच्यामध्ये. बरं, आमच्या माध्यमातून तू आज काय आव्हान करू इच्छिते? मी माझ्या नवीन प्रभाग 23 रविवारपेठ नानापेठच्या सर्व जनतेला आव्हान करेल की मतदान करा मला, कारण मी प्रभागामध्ये एक नवीन विजन घेऊन आलेली आहे की लहान मुलांपासनं ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत प्रत्येक जण हा सुरळीत आणि आपलं जे राहणीमान आहे त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन कसं बदलता येईल आणि प्रगतीच्या वाटचालीवरती कसे जातील सगळे, हाच प्रयत्न राहील. कारण भारतीय जनता पार्टीचा एकच ध्यास आहे की प्रत्येक नागरिकाला एक नवीन ऊर्जा, एक नवीन दिशा आणि विकास हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. प्रत्येक प्रभागामध्ये विकास झाला पाहिजे. नवीन योजना असू दे, महिला सक्षमीकरण असू दे, जे महिला आहेत, बचत गटांच्या महिला आहेत, बचत गटच्या महिलांसाठी सुद्धा एक नवीन योजना अशी येणार आहे की प्रत्येक बचत गटच्या मागे 1-1 लाखाचा निधी हा प्रत्येक महिला बचत गटाला मिळणार आहे. ही योजनाही लवकर सुरू होणार आहे आणि आपली लाडकी बहीण योजना पण चालूच आहे आणि असे अनेक योजना आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाचं राहणीमान हे सुलभ आणि छान झालं पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची जी प्रयत्न आहे तो नक्कीच चालू राहणार आहे. आज आमच्या इथे कसबा मतदारसंघाचे आमचे आमदार आहेत हेमंत रासने, तेही कायम प्रयत्न करत आहेत की स्वच्छ कसबा कसा असेल आणि कसब्यामधलं जे काय वातावरण आहे ते स्वच्छ होऊन सुरळीत छान कसं राहील असा आमच्या कसब्याच्या आमदारांचाही प्रयत्न आहे. हेमंत भाऊ रासने यांचा प्रयत्न आहे. कॅन्टोन्मेंटचे आमदार आहेत सुनील भाऊ कांबळे, आज तेही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभागामध्ये अनेक उपक्रम राबवत आहेत. त्याच्यामुळे आपण कसं प्रगतीच्या वाटचालीवर चालत राहू हाच प्रयत्न राहील. आज आपण बघितलं की मेट्रो जसं पुणे शहरामध्ये आली आणि आत्ताचे केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ जेव्हा त्यांना केंद्रीय मंत्री पद मिळालं, इतक्या कमी कालावधीमध्ये आपण बघितलं पुणे शहराचं एअरपोर्ट
किती फास्ट डेव्हलप झालं आहे. त्याच्यामुळे हे लवकर फास्ट आणि जलद प्रमाणामध्ये जे प्रगती पथावरती आपलं पुणे शहर जात आहेत ते हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमुळे आहे. आणि त्याच अनुषंगाने मी सांगेल की जर आपण प्रगती आणि विकासकडे बघत आहोत तर भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष जो नागरिकांचा विचार करतो तर ह्या पक्षाबरोबर विकासाबरोबर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि मला या प्रभागातनं निवडून द्याल अशी मी सगळ्यांना विनंती करते.